हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलमध्ये. आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. आपण आगामी काळात होणारी तलाठी भरती, झेडपी भरती, तसेच आता जलसंपदा विभागाची 2019 सालीची भरती रखडली होती. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचीही आता अपडेट फॉर्म सुरू झालेले आहेत 28 तारखेपासून. ती भरती असो, तर ह्या भरतींसाठी आपण इथे टार्गेट विषय घेऊन आलेलो आहोत. अभ्यास कसा करायचा, 3 ते 4 महिन्यांचं तुम्हाला इथे वेळ आहे, किंवा तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे पोस्ट निघण्यासाठी, इथे आपण डिस्कस करणार आहोत. मी इथे जरी तलाठी भरतीचं दाखवत असले तरी तुम्हाला क्लार्क असो किंवा असिस्टंट असो, पिऊन असो, किंवा अक्षरशः क्लास 3चं सरसेवा भरतीमधले कोणतेही पदं असो, त्याच्यासाठी हे विषय, हे घटक महत्त्वाचेच आहेत. एक ॲनालिसिस म्हणून मी तलाठी भरती दिलेला आहे इथे. तर बघा तुम्ही, तर आपण इथे बघूयात, विषय दिलेले आहेत, मार्क दाखवलेले आहेत, दर्जा आणि वेळ. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याचशा जणांनी काही मागचे तलाठी भरती दिली असतील, काही नवीन विद्यार्थी असतील की ज्यांना आता फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा असेल तलाठी भरतींचा, तर त्याच्यासाठी बघूयात आपण. तर बघ, मराठी विषय आहे. इथे 25 प्रश्न असतात तुम्हाला 50 मार्काला. 2 मार्काला एक क्वेश्चन असतो. याचा दर्जा हा 12वी आणि पदवी या दोन कॅटेगरीमध्ये आहे. आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिलेला असतो. त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्लिश. यातही 25 प्रश्न 50 मार्काला. सामान्य ज्ञान GK यातही 25 प्रश्न 50 मार्काला. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीही टॉपिक एकत्रच विचारतात. यासाठीही 25 प्रश्न आहेत 50 मार्काला. तर असे तुम्हाला एकूण 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्क त्यासाठी दिलेला आहे आणि 2 तास हा वेळ आहे. तर बघा, याचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. जर तुम्ही आजपासून अभ्यासाला सुरुवात करत असाल तर मराठी या विषयाचे तुम्ही रोज 2 टॉपिक घ्यायचे. जे टॉपिक तुम्हाला रोज त्यावरती कमीत कमी 100 प्रश्न हे सोडवायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार आहे. हार्ड लेवलचे क्वेश्चन, इझी मेथड, मिडियम लेवलचे क्वेश्चन्स हे 1 तासामध्ये सहज बघून होतात 2 घटकांचे. समजा आपण मराठीचे टॉपिक घेतला आहे नाम आणि सर्वनाम, दुसरा सर्वनाम. तर इथे त्याचे तुम्ही दोन्ही टॉपिकचे शक्य असल्यात 100 बघा किंवा 50 क्वेश्चन बघा. तर हे तुम्ही रॅपिड फायरमध्ये 100 प्रश्न तुमचे बघून होतात. सोडवत चला. आता हे घटक जे महत्त्वाचे आहेत, ज्यावर सरळ सेवा भरती प्रश्न विचारतातच, याचे मी व्हिडिओ चॅनलला टाकलेले आहेत. जवळजवळ 7 ते 8 व्हिडिओ झालेले आहेत. संधी असो, विभक्ती असो, जे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत, जे परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत, असे क्वेश्चन ट्रिकनुसार कसे ओळखायचे, एलिमिनेशननुसार ऑप्शन कसं चूक करायचं, हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. ते तुम्ही चॅनलला जाऊन बघा. तुम्हाला त्यामध्ये जवळजवळ 50 प्रश्नांची मी PYQ टाकलेलेच आहेत. त्यानंतर दुसरा घटक येतो इंग्लिश. आता इंग्लिश हे बऱ्यापैकी सर्वांना सोपं जातं. मुलं म्हणतात की इंग्लिशचा काय अभ्यास करायचा, पण इंग्लिशचा खरंच अभ्यास करा. यामध्येही तुम्ही 25 पैकी 25 मार्क सहज प्रश्न सोडवू शकतात. तर इंग्लिशमध्ये सुद्धा अशीच 2 घटक घ्यायचे आहेत. समजा आपण जर इथे डिग्री घेतलं आहे, तर डिग्री करताना पूर्ण डिग्रीची क्वेश्चन्स बघा, 50 क्वेश्चन्स. किंवा चेंज द व्हॉइस घेतलं आहे तुम्ही, तर व्हॉइसचीही 50 प्रश्न बघा. तर हे 1 तासामध्ये तुमचे प्रश्न सहज बघून होतात. आणि नोट करताना जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटले, हार्ड लेवल वाटला आहे, तो काय करा, तुम्ही नोटीसमध्ये तुमच्या लिहून ठेवा आणि अभ्यास करताना तो पॉईंट क्लिअर करत चला. म्हणजे तुमचे इथं प्रश्न इथं कन्फर्म क्लिअर होतात. तर इंग्लिशसाठीही मी चॅनलला व्हिडिओ टाकलेले आहेत. शॉर्टकट मेथडनी कसं ओळखायचं आहे, तर तेही तुम्ही बघू शकता. पुढचा घटक आहे सामान्य ज्ञान. तर हा GK व्हास्ट विषय. यामध्ये तुम्ही जितकं वाचाल तितकं कमी असतं, पण यातही असे 3-4 टॉपिक आहेत की जे आपण हक्काचे इथे मार्क मिळवू शकतो. जसं की महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचे समाजसुधारक आहेत, त्यानंतर विज्ञान आहे, त्यानंतर जे रोजचं जे काही GK असेल 1 वर्षाचं 2021चं 22चं, ती GK ही तुमच्या हातामध्ये असते. असे जर तुम्ही घटक काढलेत तर तुम्ही याच्यामध्येही जवळजवळ 25 पैकी 23 ते 22 प्रश्न कव्हर करू शकतात. म्हणजे इथेही तुम्हाला बरेचसे प्रश्न कव्हर होतात. त्याविषयीही मी सामान्य ज्ञानाचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मी आता GKवरतीही व्हिडिओ सुरू करणार आहे. तर पुढे बघा, 14 घटक आहे तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता.
याच्यामध्ये अंकगणित हा थोडा वास्ट विषय आहे. बुद्धिमत्ता मात्र आपल्या हातामधला विषय आहे. बुद्धिमत्तामध्ये ठराविक टॉपिक आहेत, ते तुम्ही TCS पॅटर्ननुसार सोडून बघा. आत्ता म्हाडा भरती जी झाली होती त्यामध्ये सगळा पॅटर्न हा बुद्धिमत्तेनुसारच होता. त्यामुळे बुद्धिमत्ता तुम्ही ते सहज हातामध्ये घेऊ शकता. त्याच्याही शॉर्टकट ट्रिक्स आहेत, पटपट प्रश्न होतात कवर. तर इथेही 25 प्रश्नांपैकी तुम्ही 22 ते 23 प्रश्न सहज मिळवू शकतात. मुलं तर पैकी मार्क पाडतात गणितामध्ये. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रिक लावून थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला इथे 100 प्रश्न कवर होतात आणि 200 पैकी कमीत कमी तुम्ही इथे 85 ते 90च्या पुढे सहज टार्गेटनुसार पर्सेंटेज तुम्हाला पडू शकते. 85% प्लसच तुमचं टार्गेट असलं पाहिजे. जर तुम्ही टार्गेट ठेवलं आहे इथं 70चं, मग तुम्हाला पडणार आहे ते टार्गेटनुसार 60%. त्याच्यामुळे ठेवताना टार्गेट मोठं ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याच्या जवळ जाणार आहात. तर असं टार्गेट ठेवू नका. 95-90च्या आसपास टार्गेट ठेवलं तर कुठेतरी 85पर्यंत तुम्ही सहज जातात. तर या पद्धतीने तुम्ही कोणतीही परीक्षा असो, असं नाही तलाठी भरतीच पाहिजे, झेडपीच्याही असो, जलसंपदा विभागाच्या असो, आरोग्य विभागाच्या असो, पोलीस भरतीच्या असो, तर तयारी करताना कधीही मोठ्या पोस्टची तयारी करा, जेणेकरून PSI, STI, फोकस, MPSC तुम्ही देत असताल तर तुम्हाला हे ज्या क्लास 3च्या पोस्ट आहेत ह्या सहज निघतात. मुलं आजकाल अभ्यास करताना MPSC लेवलचा अभ्यास करतात आणि या खालच्या ज्या पोस्ट आहेत क्लास 3च्या याचीही परीक्षा देतात. त्यामुळे त्यांच्या हातामध्ये ह्या परीक्षा जी पोस्ट आहे ही सहज निघते त्यांची. त्यामुळे टार्गेट ठेवताना मोठ्या पोस्टचं ठेवा. ॲटोमॅटिक तुमच्या ज्या क्लास 3च्या पोस्ट आहेत त्या तुमच्या हातामध्ये नक्की येणार आहेत. तर 3 ते 4 महिन्यामध्ये तलाठी भरतीला सुरुवात होईलच. फॉर्म भरले जातील, तर फॉर्म भरल्यानंतर अभ्यास सुरू करूयात. असेही भरपूर विद्यार्थी असतात आणि असेही विद्यार्थी आहेत की जे 6-6, 7-7 महिन्यापासून अभ्यासाला लागलेले आहेत. त्यामुळे आपलं कॉम्पिटिशन त्यांच्यासोबतच आहे. असेच विद्यार्थी परीक्षेमध्ये टार्गेट सहज अचीव्ह करतात. तर बघा फ्रेंड्स, अभ्यास करताना नेहमी हार्ड लेवलकडनं तुम्ही इझी लेवलकडे या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जाणार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे की 3 ते 4 महिन्याचं टार्गेट ठेवलं असेल तर तुमचं 2 महिन्यामध्ये सिलेबस हा कवर झालाच पाहिजे. 1 ते 2 महिन्यामध्ये. आणि शेवटच्या महिन्यामध्ये जी परीक्षा तुमची टार्गेट 3 ते 4 महिन्याचं जर असेल तर शेवटच्या महिन्यामध्ये तुमचे प्रश्नपत्रिका ह्या हमखास सोडूनच झाल्या पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय तुम्हाला तुमचा दर्जा अभ्यासाचा कळत नाही. जर तुम्हाला अभ्यासाचा दर्जा कळायचा असेल तर रोज किमान एक तरी प्रश्नपत्रिका ही तुमची बघून झालीच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाच्या आपल्या लेवल कळते. एक प्रश्नपत्रिका बघून झाली पाहिजे, मग त्यामध्ये तुमचे सगळेही घटक इथे कवर होतात. त्यानंतर तुम्हाला मिळालेली त्यामधले मार्क, किती मार्क्स मिळालेत तुम्हाला. आज तुम्ही जर एक प्रश्नपत्रिका घेतली आहे तर मराठीमध्ये 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत. तर बघ, पहिल्या दिवशी 20 येत आहेत तर दुसऱ्या दिवशी तुमचे इथं वाढायलाच पाहिजेत, 22 झालेच पाहिजेत, कमी नाही व्हायला पाहिजे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की मी आज एक प्रश्नपत्रिका सोडवली आहे, मराठीचे किती मार्क्स पडत आहेत मला, त्यानंतर GKचे किती मार्क्स पडत आहेत, त्यानंतर इंग्लिशमध्ये किती मार्क्स पडत आहेत आणि तुमचं इथे मॅथमध्ये किती मार्क्स पडत आहेत. हे तुम्ही रोज काउंटिंग करा आणि तुमचे प्रश्न किती चुकलेत ते नोट डाऊन करून तुम्ही त्या प्रश्नांचा इथे सराव करा. मॅथमध्येही असंच करायचं. समजा सरासरीमधला एखादा क्वेश्चन तुमचा चुकला आहे तर तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्या पॅटर्नचे क्वेश्चन तुम्ही बघत चला. तोही पॉईंट इथं तुमचा कव्हर होऊन जातोय. तर या पद्धतीने तुम्ही रोजचा अभ्यास हा करत चला. आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला टाईम लावून हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. टाईम लावा आणि त्यानुसार वेळेवर पेपर होतोय का नाही तो बघा. कारण बरेचसे मुलांचे म्हाडा भरतीमध्ये मुलांना वेळ पुरलेला नाही आहे. त्यामुळे हाही एक टॉपिक त्याच्यामध्ये येतो की आपले कुठपर्यंत प्रश्न चुकत आहेत आणि किती बरोबर येत आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, टार्गेट जर ठेवलं, रोजचा अभ्यास या पद्धतीने जर केला, मुद्देसूद अभ्यास जर केलात तर नक्कीच तुम्हाला यश हे भेटणार आहे आणि पोस्ट ही तुमच्या हातात असणार आहे. जी ॲनालिसिस करत चला. चॅनलवरती मी रोज
रॅपिड फायरमध्ये क्वेश्चन टाकणार आहे ते बघत चला, एक्सप्लेनेशन बघा. तुम्हाला जर काही नवीन मुद्द्यांवरतीही हवे असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा, आपण त्याही मुद्द्यांवरती प्रश्न घेऊयात. त्यानंतर मी प्रत्येक जिल्ह्याची तलाठ्याची भरतीची प्रश्नपत्रिका पण टाकलेली आहे चॅनलवरती. मराठी आहे, GK, इंग्लिश आहे, ते बघा, जेणेकरून तुम्हाला विषय सोपा जाणार आहे आणि तुम्हाला सोपाच विषय करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्हाला ही पोस्ट सहज हातामध्ये भेटेल. झेडपीसाठीही तुम्ही हाच पॅटर्न वापरा, असं नाही की ही तलाठी भरतीसाठीच आहे. चला तर मित्रांनो, अभ्यासाला लागला नसेल तर अभ्यासाला लागा. शेवटी यश हे आपल्या प्रयत्नावरच आहे. तुम्ही जितकी मेहनत घ्याल तितकं तोच जिंकणार आहे किंवा त्यालाच यश मिळणार आहे. आणि कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे. शॉर्टकट कुठेही नाही आहे आणि शॉर्टकटने काही मिळतही नाही. त्यासाठी नवीन नवीन व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी रोज व्हिडिओ टाकणार आहे व तुम्हाला आगामी काळात होणाऱ्या भरत्यांसाठी आणि परीक्षांसाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. त्यांनी फ्रेंड्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्स, धन्यवाद. ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुम्हाला यशापर्यंत सहज जाता येईल. तुमचाही वेळ वाचेल आणि मोजकेच मुद्दे तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे, की जेणेकरून तुमचा व्हिडिओ जरी ओपन झाला तरी टाईमपास होऊ नये. मेन क्वेश्चन ॲनालिसिस सांगण्याचा प्रयत्न आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.